हॅलो मित्रांनो, पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. आज मी एक पीडीएफ घेतलेली आहे आणि या पीडीएफ मध्ये आपल्याला एखादं वर्ड फाइंड आउट करायचं असेल म्हणजे शोधायचं असेल तर आपण कसं शोधणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, तुम्हाला इथं खूप सारे दिलेले आहेत डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, खूप सारे जिल्हे दिलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये आपल्याला एखादा जिल्हा निवडायचा, तर आपण असं कधीपर्यंत शोधणार? कारण इथं असेंडिंग ऑर्डर मध्ये पण आहेत. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने नाही आहेत. तर चढत्या क्रमाने नाही तर आपण शोधू शकणार नाही, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला इथं ऑप्शन पण यूज होऊ शकतो. तो म्हणजे कसं, मी या ठिकाणी थोडं हायलाइट करून दाखवतो तुम्हाला. इथे तुम्हाला ऑप्शन पण दिलाय बघा, दिसतंय का तुम्हाला? फाइंड करण्यासाठी बघा. तर तुम्हाला इथं माउस पॉइंटर नेल्याच्या नंतर तुम्हाला इथे शॉर्टकट कीज पण तुम्हाला दिसत असणार. काय दिसतोय? शॉर्टकट कीज. तुम्हाला तो सिंबल लक्षात ठेवायचा आहे, कशा प्रकारे यूज होणार आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हा जो आहे सिंबल तुम्हाला यूज करायचा, तर तुम्ही शॉर्टकट कीज कंट्रोल प्लस एफ बटनचा यूज करू शकता. कंट्रोल प्लस एफ. कंट्रोल प्लस एफ बटन प्रेस केलं, डायरेक्ट सर्चिंगचा मेसेज येते. तुम्हाला आता कोणता जिल्हा यूज करायचा आहे? मला गडचिरोली डिस्ट्रिक्ट फाइंड करायचा आहे, तर इथे मग शोधायचा डिस्ट्रिक्ट. तुम्हाला जसं डिस्ट्रिक्ट जो गडचिरोली डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट केला, तुम्हाला इथं सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं नंबर ऑफ वर्ड दिसतात. तुम्हाला त्या ठिकाणी किती वर्ड अवेलेबल आहे आणि इथं एकच वर्ड अवेलेबल आहे, तुम्हाला इथं ऑप्शन दिसतात. आणि तुम्हाला इथं प्रिव्हियस म्हणजे मागे जाण्यासाठी पण ऑप्शन आहे. त्यासाठी पण शॉर्टकट कीज आहे. कंट्रोल शिफ्ट जी बटन प्रेस केलं प्रिव्हियस जाणार आणि कंट्रोल जी केलं तर तुम्हाला नेक्स्ट रिझल्ट कडे जाणार. हा, तर नेक्स्ट आपल्या जवळ अवेलेबल नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या पीडीएफ मध्ये कोणताही वर्ड फाइंड आउट करू शकता. तर व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ठीक आहे मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.